नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कल्याण कृषी उपबाजार समिती कल्याण जिल्हा ठाणे तर यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे। तर कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण, माननीय शरदचंद्रजी पवार मुख्य बाजार आवार, एन टाईप इमारत, पहिला मजला, कल्याण, शीड रोड, कल्याण यांचे नोकर भरतीची विस्तृत जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्या आस्थापनेवरील अधिपत्याखालील असलेली 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने 15/3/2024 रोजीच्या दैनंदिन लोकमत, जनतेचे जनमत या वर्तमानपत्राचा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यास अनुसरून जाहिरातील पदे भरण्याकरिता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडसूची तयार करावयाची आहे। याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या apmc-kalyan.org किंवा kalyan-apmc.com संकेतस्थळावर मागवण्यात येत आहेत। उमेदवारांना परिवीक्षाधीन हंगामी कालावधीमध्ये वेतन श्रेणीत नमूद केल्याप्रमाणे दरमहा वेतन अदा करण्यात येईल, अशी टिपसुद्धा इथं दिलेली आहे। सदर पदामध्ये कमी जास्त होण्याचे संभाव्य बदल, उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही। हे अधिकार बाजार समितीचे आहेत। परीक्षेसाठी भरलेले शुल्क हे ना परतावा असेल। उमेदवाराने फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। उमेदवाराने खाली नमूद केलेली शैक्षणिक पात्रता 15/3/2024 दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे। नामनिर्देशनाने भरावयाची पदे आहेत। पहिलं पद आहे उप अभियंता, एक पद आहे, 4800चं ग्रेड पे आहे। शिक्षण बी सिव्हिल, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगमध्ये द्वितीय श्रेणीत पास असणं गरजेचं आहे। अनुभव शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी संस्थेत बी सिव्हिल असलेल्या उमेदवाराला अनुभवाची मर्यादा 2 वर्षाची राहील, त्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। वय मर्यादा हे 18 ते 38 वर्षाचं आहे आणि खुल्या प्रवर्गाची ती एक जागा आहे। पुढचं पद आहे शाखा अभियंता, टोटल 1 पद आहे खुला प्रवर्गासाठी। यांचेही ग्रेड पे 4400चं आहे। बी सिव्हिल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे। अनुभव 1 वर्षाचा अनुभव या पदासाठी आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षाची आहे। पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता 1, तेही खुल्या प्रवर्गासाठीचं पद आहे। डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, तसेच अनुभव 4 वर्षाचा अनुभव या पदासाठी आहे। 18 ते 38 वर्षाचा वय मर्यादा या पदासाठी आहे। पुढचं पद आहे निरीक्षक, टोटल 1 पद आहे। या पदाची संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य असून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, तसेच संबंधित पदाचा कामकाजाकरिता आवश्यक असणारे मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले संगणकीय, व्यावसायिक, तांत्रिक अर्हता प्रदान करणं गरजेचं आहे। अनुभव 2 वर्षाचा अनुभव या कामाचा असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षाची या पदासाठी आहे। भरावयाचं पद आहे खुल्या प्रवर्गाचं 1च पद आहे। पुढचं आहे पदांचे नाव सुपरवायझर, 1 पद आहे, 2400ची ग्रेड पे आहे। कुठल्याही शाखेचा पदवीधर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। 18 ते 38 वर्षाचा वयोमर्यादा आहे। खुल्या प्रवर्गासाठी ही जागा आहे। वरिष्ठ लिपिक 1 पद आहे, 2400 ग्रेड पे आहे। 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे। खुल्या प्रवर्गासाठी ही जागा आहे। कनिष्ठ लिपिक, टोटल 6 पदे आहेत, 1900 ग्रेड पे आहे आणि 18 ते 38 वर्षाचा एज लिमिट आहे। शैक्षणिक कोणत्याही शाखेची पदवी यात असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संगणकीय, व्यावसायिक, तांत्रिक अर्हतासुद्धा असणं गरजेचं आहे।
खुल्या प्रवर्गासाठी 2 आहे, आर्थिक दुर्बल 1, इतर मागासवर्गीय 1, अज 1 आणि अजा 1 अशा टोटल 6 पदा या कनिष्ठ पदाचा आहेत. पुढचं पद आहे वाहन चालक. टोटल 5 वॅकन्सी आहेत. 1900चं ग्रेड पे आहे. 3 वर्षाचा अनुभव कायम आहे. SSC किंवा समतुल्य असणं गरजेचं आहे. मोटार कार ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. 38 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात. खुल्या प्रवर्गाचा 2, इतर मागासवर्गीय 1, विजा 1 आणि अज 1 अशा टोटल 5 पदं या पदाचे आहेत. शिपाई पद आहे. 1300चं ग्रेड पे आहे. 8 व्हॅकन्सीज आहेत. 48 ते 38 वर्षाचं एज लिमिट आहे. SSC आणि समतुल्य असणं गरजेचं आहे. टोटल 8 व्हॅकन्सी या पदाचं आहेत. पदाचे नाव आहे वॉचमन. टोटल 7 पदे आहेत. 18 ते 38 एज लिमिट आहे. पुढचं पद आहे साफसफाई कामगार. टोटल 4 पदे आहेत. 1300चं ग्रेड पे आहे. 18 ते 38 वर्ष एज लिमिट आहे आणि खुला 4 वॅकन्सी आहेत. माळी हे पद आहे. 1 पद आहे. 1300चं ग्रेड पे आहे. एक खुल्या प्रवर्गासाठीचं हे 1 पद आहे. वयोमर्यादा पुढील बाबतीत 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल. मागासवर्गीय उमेदवारांकरिता आणि माजी सैनिकांकरिता पुढील बाबतीत उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ज्या उमेदवाराचे बाजार समिती किंवा एखाद्या संघटनेत 3 वर्ष अखंड सेवा केली असेल असा उमेदवार, माननीय पणन संचालकांनी मान्यता व मंजुरी दिलेले प्रशिक्षण घेतलेले उमेदवार, अतिउच्च अर्हता असलेले व बाजार समितीचा किंवा सहकारी चळवळीच्या कामकाजात अनन्यसाधारण असलेला उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. परीक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियड. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा परीक्षाधीन कालावधी 6 महिन्यांचा राहील. निवड कार्यपद्धती ऑनलाईन पद्धतीने होईल. वरिष्ठ पदाकरिता उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यांच्यासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल. ज्या पदासाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी 120 गुणांची लेखी परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. ज्या उमेदवारांकरिता अर्हता मान्यता माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10वी आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जाचा समान असेल. परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व विषयांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणी सुद्धा होईल. मुलाखत भासल्यास आवश्यक असल्यास घेतली जाणार आहे. उमेदवारांची अंतिम निवड ही एक्झाममध्ये मिळवलेल्या गुणांनुसारच लावली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कल्याण apmc.com किंवा apmckalyan.org या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात. यासाठी फीज जी आहे तर ती 1000 रुपये प्लस GST. वरिष्ठ पदांकरिता परीक्षा शुल्क आहे. कनिष्ठ पदांकरिता 900 प्लस 162 रुपये GST आहे. मागासवर्गीयांकरिता 800 प्लस GST आहे आणि कनिष्ठ मागासवर्गीय यांच्यासाठी 700 प्लस GST आहे. नॉन रिफंडेबल हा पैसा असणार आहे. जे विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की या पदासाठी अप्लाय करावा. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.